कार्यक्रम सुरू करण्यात आला. जगात कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश भारत. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल अशा पातळीवर लोकसंख्या स्थिर करणे हे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे उद्देश होते. म्हणजे 1952मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि जगात कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश भारत, हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, हे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होते. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री करण सिंग यांनी पहिला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा केली. यामध्ये महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे, पुरुष आणि स्त्रियांसाठी लग्नाचे वय अनुक्रमे 21 आणि 18 वर्ष करण्यासाठी कायदेशीर तरतूद राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 अंतर्गत करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 ते 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे त्याचे लक्ष्य होते आणि हे पहिले आरोग्य धोरण होते 1983चे. त्यानंतर 1991ची जनगणना करण्यात आली. तीव्रतेने वाढणाऱ्या लोकसंख्येवर उपाय म्हणून 1952मध्ये श्री करुणाकरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यांनी धोरणात्मक कार्यक्रम राबविण्याचा सल्ला दिला. त्यालाच अनुसरून 1993मध्ये MS स्वामीनाथन समितीची स्थापना करण्यात आली. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. 1993मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ दल समितीने लोकसंख्या धोरणाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संसदेत संमत करण्यात आला आणि 15 फेब्रुवारी 2000ला दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. त्याची 3 महत्त्वाची उद्दिष्टे आहे आणि ते उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 3 महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये तातडीचे उद्दिष्ट, मध्यावधी आणि दीर्घकालीन या 3 उद्दिष्टांचा समावेश होतो. तातडीचे उद्दिष्ट, त्यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवेचा अंतर्भाव करण्यात आला. संतती नियमन, पायाभूत सुविधांची गरज पुरविणे, आरोग्य सेवकांची नियुक्ती करणे इत्यादी महत्त्वाचे पाऊल एकात्मिक आरोग्य सेवेच्या अंतर्गत उचलण्याचे ठरवण्यात आले. हे उद्दिष्ट 2002 पर्यंत साध्य करायचे होते. मध्यावधी उद्दिष्ट, जननदर पुनर्स्थापनेच्या स्तरावर नेणे, म्हणजे हम दो हमारे दो हे जे तत्त्व आहे त्याचं प्रसार करणे. 2010 पर्यंत जननदर पुनर्स्थापनेच्या स्तरापर्यंत नेणे, म्हणजे जननदर 2.1 पर्यंत स्थिर करणे. दीर्घकालीन उद्दिष्ट, लोकसंख्या स्थिरीकरण करणे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे तिन्ही उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचे आहे आणि परीक्षेमध्ये ते वारंवार विचारले जातात. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची 3 उद्दिष्टे बघितली. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची ध्येय आपण बघू. या ध्येयांना राष्ट्रीय सामाजिक जनसांख्यिकी ध्येय 2010 असे म्हणतात. त्याचे घटक बघू, धोरणाचे लक्ष्य काय होते आणि प्रत्यक्ष किती आकडे आपण प्राप्त केले. शिशु मृत्यूदर. शिशु मृत्यूदर म्हणजे प्रति 1000 जिवंत जन्मामागे एका वर्षात मृत्यू पावणाऱ्या शिशूंची संख्या. ते लक्ष्य 30 पर्यंत अचीव करायचे होते, पण प्रत्यक्षात 2010मध्ये ते 47 पर्यंतच खाली आणता आले. माता मृत्यूदर म्हणजे प्रति 1,00,000 जिवंत जन्मामागे एका वर्षात मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या. ते प्रति 1,00,000च्या मागे 100 पर्यंत खाली आणायचे होते, पण प्रत्यक्षात ते 2010मध्ये 212 पर्यंतच खाली आणता आले. ओबडधोबड जन्मदर ते 21 पर्यंत अचीव करायचे होते, पण प्रत्यक्षात 22.1 पर्यंत ते अचीव करता आले. जननदर ते 2.1 पर्यंत अचीव करायचे होते, पण ते 2.5 पर्यंत खाली आणता आले. लोकसंख्या 110.7 कोटीपर्यंत स्थिर करायची होती, पण प्रत्यक्षात 2010मध्ये 118.2 कोटीपर्यंत लोकसंख्या आणता आली. हे आकडे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, तर हे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अजून काही जे ध्येय आहेत ते आपण बघूया. या ध्येयांवर वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणून ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. 14 वर्ष वयापर्यंतचे मोफत व सक्तीचे शिक्षण. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण 20% खाली आणणे.
मुलींचे लग्न 18 वर्षे वयाच्या आत न होऊ देता 20 वर्ष वयानंतर करण्यास प्रोत्साहित करणे. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% व प्रशिक्षित व्यक्तींमार्फत प्रसूतीचे प्रमाण 100% साध्य करणे. जन्म, मृत्यू, लग्न व गर्भधारणेची 100% नोंदणी करणे. लोकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा करणे. वैश्विक लसीकरणाची पातळी गाठणे. बालविवाह प्रतिबंधक कायदा व जन्मपूर्व लिंग निदान तांत्रिक कायद्याचे कठोरतेने पालन करणे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हींच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे सगळं जे पॉईंट्स आहे सगळे पॉईंट्स ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आपण बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली. ज्या दिवशी भारताने लोकसंख्येचा 100 कोटींचा आकडा पार केला त्याच दिवशी म्हणजे 11 मे 2000ला राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण बघू. स्थापना 11 मे 2000ला झाली. अध्यक्ष पंतप्रधान असतात. कार्य हे आरोग्य मंत्रालयाअंतर्गत चालते आणि उपाध्यक्ष नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष असतात ते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची कार्य आपण बघू. लोकसंख्या स्थिर करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक व पर्यावरणीय व विकास कार्यात समन्वय साधणे हे त्याचे महत्त्वाचे कार्य आहे. केंद्र व राज्य यांच्या नियोजनात व धोरणात समन्वय साधणे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी लोक चळवळ उभारणे. जनसांख्यिकीदृष्ट्या अशक्त राज्यांवर विशेष लक्ष देणे ही महत्त्वाची कार्ये लोकसंख्या आयोगाची आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची महत्त्वाची जी कार्य आहेत ते आपण बघितली आहे. तर कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. स्थापना वर्ष 11 मे 2000. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. आयोगाची कार्ये लोकसंख्या स्थिर करण्यासाठी लोक चळवळ उभारणे, केंद्र व राज्यांमध्ये समन्वय साधणे आणि जनसांख्यिकीदृष्ट्या जे अशक्त राज्य आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देणे. यानंतर अजून आपण पुढे बघू. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002. 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे जे तातडीचे उद्दिष्ट आपण बघितले होते आधी ते प्राप्त करण्यासाठी 2002मध्ये आरोग्य धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर 21 फरवरी 2002ला 84वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2026पर्यंत लोकसभेतील जागांचे वाटप करण्यात येईल असे निर्धारित करण्यात आले. त्यानंतर जनसंख्या स्थिरता कोश 2005ला स्थापित करण्यात आला. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता जनसंख्या स्थिरता कोशाची स्थापना करण्यात आली. भारत सरकारने उपलब्ध करून दिलेला 100 कोटी रुपयाचा निधी व विविध संस्थांकडून वर्गणी गोळा करून ही संस्था कार्य करत असते. त्यानंतर आपण राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000 त्याची एक रिपोर्ट आहे लोकसंख्या अंदाज 2026. त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने लोकसंख्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी एक तांत्रिक गट नेमले होते. या गटाने 2001 ते 2026 या 25 वर्षाच्या दरम्यान जनसांख्यिकीचे आकडे किती वाढतील याचे एक भाकीत केले. ते भाकीत अशा प्रकारे आहे. 2001 ते 2026 या 25 वर्षात लोकसंख्या 36% वाढून 2026पर्यंत 140 कोटी होईल आणि लोकसंख्या वाढीचा जो दर असेल तो 1.2% एवढा असेल. लिंग गुणोत्तर 2001 मधील लिंग गुणोत्तर 933 होते आणि 2026पर्यंत तेच लिंग गुणोत्तर घसरून 930पर्यंत होईल. 3. लोकसंख्येची घनता 313 होती 2001ला तर 2026पर्यंत 426पर्यंत वाढेल. 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या जी 2001ला 60% होती ते 2026पर्यंत 68.4% एवढी वाढेल असे भाकीत या कमिटीने केले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.